भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची कतारच्या ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा. भारतासोबतचं ऊर्जा सहकार्य कायम ठेवण्याची कतारची ग्वाही. वीज पुरवठ्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी पुढील 3 महिन्यात अतिरिक्त 22,000 मेगावॅट ऊर्जा क्षमतेचं नियोजन. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची माहिती. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जहाजांवरील शुल्क आकारणीला अमेरिकेचा तीव्र विरोध. खनिज तेलाच्या सुरळीत वाहतुकीबाबतच्या अटींपासून इराण फारकत घेत असल्याचा आरोप. शांततामय संबंध तसंच हिजबुल्लाच्या निशस्त्रीकरणासाठी लेबनॉनसोबत थेट चर्चा करण्याचा इस्रायलचा निर्णय, तर पाकिस्तान मध्यस्थ म्हणून विश्वासपात्र नसल्याची घेतली भूमिका. मॉरिशस इथं आयोजित 9व्या हिंद महासागर परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर सहभागी. संघर्षाच्या काळात हिंद महासागरातील राष्ट्रांनी अधिक एकसंध राहण्याचं आवाहन. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी वॉशिंग्टन इथं व्यापार, महत्त्वपूर्ण खनिजं, संरक्षण सहकार्य आणि 4 देशांच्या क्वाड गटाबाबत चर्चा. जागतिक भूराजकीय तणाव आणि मंदीचं सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगात. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.9% राहण्याचा आशियाई बँकेचा अंदाज. गगनयान मोहिमेसाठीच्या सज्जतेच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल. इस्रोनं गगनयानसाठी दुसरी एकात्मिक एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या केली पूर्ण. उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं स्पष्ट. आणि नाशिकमधील नामांकित कंपनीतील कथित महिला अत्याचार प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर कंपनीच्या अधिकारी अश्विनी चेन्ननीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास